चला, नमस्कार मित्रांनो, मी पवन केंपाडे सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर तलाठी भरती 2025 नोटिफिकेशन कधी येऊ शकतं, तर त्या अनुषंगाने आपल्याला या वर्षी जे काही एक्झाम होणार आहे तलाठी भरतीची त्यामध्ये पोस्ट काढायचीच आहे. 2023 मध्ये तुम्ही बघितलं असणार, हजारो जागा होत्या आणि लाखो फॉर्म भरले गेले होते. 10 लाखाच्या आसपास फॉर्म भरले गेले होते हजारो जागांसाठी. यावेळी जागा हजारांमध्येच आहे, पण फॉर्म जे असणार आहे तो आकडा 20 लाख, 15 लाख, 20 लाखच्या आसपास जाऊ शकतो. कारण की यावेळी कॉम्पिटिशन आपलं हाय असणार आहे. यावेळीच्या कॉम्पिटिशन मध्ये युपीएससीची मुलं पण तलाठी भरतीचा पेपर देतील, एमपीएससीचे विद्यार्थी पण तलाठी भरतीचा पेपर देतील, बँकिंगचे स्टुडंट्स पण देतील, सरळ सेवा करणारे स्टुडंट्स पण देतील, स्टाफ सिलेक्शनचा रेल्वे भरतीचा अभ्यास करणारे स्टुडंट्स पण तलाठी भरतीचा पेपर देतील. त्यामुळे कॉम्पिटिशन हाय होणार आहे. तर या कॉम्पिटिशन मध्ये लाखोंच्या कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी आपली पोस्ट यावेळी फिक्स झाली पाहिजे आणि जे काही स्वप्न आहे आपलं ते पूर्ण झालं पाहिजे. त्यासाठी आजचा स्टडी प्लॅन असणार आहे. या अभ्यासक्रम कसा आहे, कोणते कोणते टॉपिक असतात, कोणते कोणते टॉपिक महत्वाचे असतात, पेपरचं स्वरूप काय असतं, इंग्लिशचा सिलेबस काय असतो, स्टडी प्लॅन सगळं आपण यामध्ये डिस्कस करणार आहे. तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, फायदा तुमचाच होणार आहे. सगळं सांगतो, वोकॅब्युलरीसाठी काय करायचं, ग्रामरसाठी काय करायचं, रिडिंगसाठी काय करायचं. तर सगळ्यात पहिला एमपीएससी बाय पवन देशपांडे सर हे जे टेलिग्राम चॅनल आहे सगळ्यांनी जॉईन करा. अपकमिंग व्हिडिओज, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट सगळं तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. या स्कॅन कोडला स्कॅन केलं तर तुम्हाला चॅनलची लिंक भेटेल, स्कॅन करा. इंग्लिश 24 हे आपलं अजून एक टेलिग्राम चॅनल आहे, तेही जॉईन करून ठेवा. ठीक आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं भावांनो आणि माझ्या बहिणींनो, महाराष्ट्र तलाठी एक्झाम पॅटर्न 2025 कसा असणार आहे पॅटर्न पहिला बघून घेऊया. तर बऱ्यापैकी बघितलं 4 सब्जेक्ट असणार आहे. यामध्ये मराठी भाषा असणार आहे, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित. एकूण प्रश्नांची संख्या ही 100 असणार आहे. एक प्रश्न 2 मार्काला या इक्वेशनने 200 मार्काचा पेपर असणार आहे. त्यामध्ये 25 प्रश्न 50 मार्क, मराठी भाषा 25 प्रश्न, इंग्लिश भाषा 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25, बौद्धिक चाचणी, अंकगणित दोन्ही मिळून 25-50 मार्क, 200 मार्क भेटणार आहेत तुम्हाला 100 प्रश्न बरोबर आले तर. यामध्ये सगळ्यात जास्त जो महत्वाचा विषय, तसे सगळेच विषय महत्वाचे, पण जो अवघड विषय बरोबर, जो एकदम सिग्निफिकंट सेन्सिबल विषय तो जर बघितला तर इंग्लिश असणार आहे. कारण की बऱ्यापैकी जो क्राऊड आहे त्याला इंग्लिश हा सब्जेक्ट अवघड जातो बरोबर, आणि बाकीचा जो सब्जेक्ट आहे त्यांचा अभ्यास आपला कंटिन्यू चालू असतो. फक्त इंग्लिशचा अभ्यास करायला कुठेतरी जड जातं. का जड जातं माहित नाही. मग या इंग्लिशसाठी कोणत्या पद्धतीचा प्लॅन आतापासूनच आखला पाहिजे, कोणत्या पद्धतीच्या पायऱ्या, कोणत्या पद्धतीच्या स्टेप्स आतापासूनच चढत पुढे गेलं पाहिजे की जेणेकरून परीक्षेच्या आधी अभ्यास, प्रॅक्टिस, रिव्हिजन सगळं ओके होईल. त्याची सुरुवात करूया आपण. तर ओव्हरऑल बघितलं जर पीडीएफ जर बघितली तलाठी भरती नोटिफिकेशनची मागच्या वर्षीची, तर ओव्हरऑल जो सिलेबस आहे तो असा दिलेला असतो. तर हा सिलेबस दिलेला आहे, पण यामध्ये बरेच पॉईंट असे मिसिंग आहेत जिथे जरी मिसिंग असले तरी परीक्षेत प्रश्न दिसतात. मग हा सिलेबस काय तो बघू. त्यानंतर ऍक्च्युअल सिलेबस जो एक्झाम मधल्या जो क्वेश्चन्स पेपरकडे बघून जो सिलेबस आहे, कोणते कोणते प्रश्न कोणत्या कोणत्या टॉपिकचे असतात त्यावरचा तो पण बघू. आता इकडे बघितलं ग्रामर, सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स, व्हॉइस, नरेशन्स, आर्टिकल, क्वेश्चन टॅग हे टॉपिक आहेत. वोकॅब्युलरी मध्ये यूज ऑफ इडियम, फ्रेजेस, देअर मिनिंग्स आहे, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. फिल इन द ब्लँक्स वरती 2 प्रश्न असतात, एक ग्रामर बेस असतं, एक वोकॅब्युलरी असतं, एक इडियम्स फ्रेजेस बेस असतं. ठीक आहे, सांगतो पुढे मी. सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, एरर्स, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, या टाइपचा सिलेबस. आता ऍक्च्युअल जो सिलेबस आहे एक्झाम क्वेश्चन पेपर मध्ये जे दिसतो आपल्याला तो सिलेबस आहे. ऍक्च्युअली तुम्हाला आर्टिकल वरती प्रश्न पडतात, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, प्रेपोजिशन, सेंटेन्स कंप्लीशन, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, सेंटेन्स कंप्लीशन, पॅराग्राफ कंप्लीशन वरती आता रिसेंट जो पेपर झाला धर्मदायचा त्यामध्ये प्रश्न पडले होते. यामध्ये स्पेलिंग टेस्ट, स्पॉटिंग एरर, सेंटेन्स अरेंजमेंट, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वरती प्रश्न असतात, पॅरा जंबल, फिल इन द ब्लँक्स, कंडिशनल सेंटेन्स वरती प्रश्न आहे, वर्ब, एरर करेक्शन, अंडरलाईन पार्ट आणि बोल्ड पार्ट, फ्रेज इन बोल्ड, रीडिंग कॉम्प्रेन्शन. यामध्ये अजून एक टॉपिक तो म्हणजे पॅरा जंबल, यामध्ये अजून एक टॉपिक तो म्हणजे क्लोज टेस्ट. ठीक आहे. 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरतीमध्ये बऱ्याच जणांनी हवा केली, फुगा फुगवून ठेवला, पॅरा जंबल वरती प्रश्नच पडला नाही 2023 मध्ये. याचा अर्थ असा नाही की यावेळीच्या तलाठी भरतीमध्ये प्रश्न पडणार नाही, पडू शकतो. ठीक आहे, हे सगळे टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे. आता ओव्हरऑल जर बघितलं बेसिक इंग्लिश, आता तुम्ही इंग्लिशचा अभ्यास स्टार्ट करणार, यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही सुरुवात कुठून करणार. तर बरेच मुलं काय करतात, पुस्तक घेतात, पुस्तकामध्ये अनुक्रमणिका इंडेक्स मध्ये पहिला चॅप्टर असतो तो म्हणजे नाउन पासून वाचायला सुरुवात करतात, 3 पेज वाचतात, पुस्तक बंद करून टाकतात. नंतर डायरेक्ट 2 महिन्यानंतर पुस्तक उघडतात, त्यावर धूळ साचलेली असते.
तर नेहमी लक्षात ठेवा, कधी पण इंग्लिशचं पुस्तक वाचत असताना, लँग्वेज शिकत असताना टॉपिक वर्ब घ्यायचा, वर्ब नंतर टेन्स टॉपिक घ्यायचा, टेन्स नंतर व्हॉइस टॉपिक घ्यायचा. ठीक आहे. इंग्लिश बेसिक इंग्लिश ग्रामर मध्ये कुठले टॉपिक येतात, तर हे 3 टॉपिक येतात. ठीक आहे. वर्ब मध्ये तुम्हाला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्बचे टाइप्स, सिंग्युलर वर्ब्स, प्लुरल वर्ब्स, न्यूट्रल वर्ब्स, हेल्पिंग वर्ब, नेम वर्ब, सेंटेन्स निगेटिव्ह कसं होतं, सेंटेन्स पॉझिटिव्ह कसं होतं, सेंटेन्स पॅटर्न काय असतो, क्वेश्चन पॅटर्न काय असतो, इन्फिनिटिव्ह, जिरंट, डब्ल्यूएच वर्ड, हे सगळं तुम्हाला इथे समजून जातं. टेन्समध्ये टेन्स हा असा टॉपिक आहे जो प्रत्येक चॅप्टरला कनेक्ट करतो, वर्ब चॅप्टरला कनेक्ट करतो, कंडिशनल सेंटेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट, प्रेपोजिशन्स, पार्ट्स ऑफ स्पीच यांना पण कनेक्ट करतो, व्हॉइस चॅप्टरला कनेक्ट करतो. तर वर्ब हा टेन्स हा महत्वाचा आहे. आणि टेन्स टॉपिक तेव्हाच समजतो जेव्हा वर्ब टॉपिक समजतो, हे सगळे सिक्वेन्समध्ये. आणि त्यानंतर व्हॉइस यासाठी दिलेलं स्ट्रक्चर. ठीक आहे. यामध्ये सब्जेक्ट पहिला आला का ऑब्जेक्ट पहिला आलाय, नेमकी ऍक्शन कोण करते, नेमकी ऍक्शन कुठून कुठे फ्लो होते, कसे इन्सिडेंट्स आहे, हे सगळं आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपल्याला व्हॉइस स्ट्रक्चर चांगला होतो. बऱ्याचदा पॅसेज वाचल्यावर कळत नाही आपल्याला का, तो पॅसेज दिलेला असतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणि तुम्ही वाचत असता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, उलटं वाचताना मग तो समजणार कसा. त्यासाठी व्हॉइस चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आणि यामध्ये मेन्शन नाही केलेले, पण यामध्ये अजून एक पार्ट आहे, तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती म्हणतो आपण त्याला, पार्ट्स ऑफ स्पीच. खूप जास्त महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. मग यामध्येच नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन हे सगळे चॅप्टर आहेत. आता ओव्हरऑल बघूया आपण की जो पेपर मध्ये जे प्रश्न कोणत्या कोणत्या टाईपचे असतात, पॅटर्न कसा असतो. ठीक आहे. एक नवीन पॅटर्न आता इंट्रोड्यूस केलाय जो धर्मदा एक्झाम भरतीमध्ये आपल्याला बघायला भेटला, तो म्हणजे ऑड सेंटेन्सेस. 4 सेंटेन्स दिले जातात, त्यातलं एक ऑड सेंटेन्स ओळखायचा आहे. 4 शब्द दिले जातात, त्यातले एक ऑड शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. तो एक पॅटर्न, तो पण आपण प्रॅक्टिस करणार आहे. इथे जर बघितलं तर तुम्हाला सिलेक्ट द अँटोनिम्स दिले जातं फिल इन द ब्लँक्स मध्ये. तिथे एक शब्द दिला जातो, त्याचा अँटोनिम्स विचारतात, 4 ऑप्शन देतात, अशा टाईपचा एक प्रश्न असतो. सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज नो स्पेलिंग ऑर ग्रॅमॅटिकल एरर, असं ऑप्शन ज्यामध्ये स्पेलिंग पण एरर नसेल, ग्रॅमॅटिकल एरर नसेल. तिसरा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड, एक शब्द दिला जाईल त्याचा अँटोनिम्स विचारला जातो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम, एक इडियम दिले जाईल, 4 ऑप्शन दिले जातील, 4 ऑप्शन पैकी त्याचा करेक्ट मिनिंग सांगायचं आहे. पार्ट्स ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर, पॅराजम्बलचा प्रश्न आहे. 4 सेंटेन्स सिक्वेन्स चुकवला जातो, तुम्हाला एका क्रमाने सिक्वेन्स मध्ये लावायला सांगतात. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती प्रश्न आहे. इडियम्स फिल इन द ब्लँक्स मध्ये प्रश्न पडतात. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स, तेच एक शब्द दिला जाईल, त्याचे 4 ऑप्शन दिले जातील, त्याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. पुढे होमोफोन्स वरती प्रश्न पडतात. होमोफोन्स म्हणजे काय रे, सेम उच्चाराचे शब्द, जसं की मी म्हटलं टेल, जसं मी म्हटलं टेल, जसं मी म्हटलं टेल. तिघांच्या स्पेलिंग वेगळ्या आहे, तिघांचा अर्थ वेगळा आहे, पण उच्चार सेम आहे. मग याच्यावरती प्रश्न तुम्हाला होमोफोन्स मध्ये पडतात. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, कॅलेंडर, अशा वेगळ्या, टुमॉरो, पॅरलल, ठीक आहे, रिसीट, अशा स्पेलिंग, त्यामधली एक चुकीची स्पेलिंग ओळखायची असते. करेक्टली वरती पण प्रश्न पडतो. नंतर ग्रॅमॅटिकल एरर वरती प्रश्न पडतात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, सबस्टिट्यूशन वरती प्रश्न पडतो. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक सेंटेन्स दिलं जातं, त्यामधल्या एका ठराविक पार्ट मध्ये एरर निर्माण केला जातो. 4 ऑप्शन्स येतात, 1 2 3 4. त्यापैकी कुठे एरर आहे, नाही त्यापैकी कोणता ऑप्शन तो अंडरलाईन किंवा बोल्ड केलेला पार्ट आहे, जिथे एरर आहे त्या ठिकाणी 4 ऑप्शन्स पैकी करेक्ट पार्ट तिथे टाकायचा, ते सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट करायचं. त्यानंतर 14 पॉईंट ह्या टाईपवर प्रश्न पडतो, तो म्हणजे एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्याचे 4 तुकडे केले जातात. ठीक आहे. नंबर दिला जातो 1 2 3 4. IBPS असेल तर 5 ऑप्शन्स देते आणि तुम्हाला सांगतात की ह्यामध्ये एरर कुठे तो शोधायचा, हा एक प्रश्न आहे. आणि नेक्स्ट लास्ट टॉपिक येतो म्हणजे कॉम्प्रेन्शन. यामध्ये पॅराजम्बल वर येतो, यामध्ये रिडिंग कॉम्प्रेन्शन येतो. रिडिंग कॉम्प्रेन्शन मध्ये एक उत्तरावरील प्रश्न, एक पॅरेग्राफ दिला जातो, 5 प्रश्न दिले जातात. क्लोज टेस्ट मध्ये 5 फिल इन द ब्लँक्स दिल्या जातात आणि तुम्हाला सांगतात करेक्ट उत्तर, करेक्ट ऑप्शन्स दिले जातात 5 आणि त्यापैकी करेक्ट ऑप्शन टाकायचं आहे. तर ओव्हरऑल तुमचा जर पेपर बघितला हा असा असतो. MPSC ने जरी घेतला तर प्रश्न या स्वरूपाचेच पडणार आहेत. असं समजू नका TCS IBPS ग्रामर वेगळं आहे, MPSCचं ग्रामर वेगळं आहे, सगळ्यांचं ग्रामर सेमच आहे, प्रश्नांचं स्वरूप पण असंच असणार आहे. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आपल्या युट्यूब वरती लेक्चर चालू असतात, लेक्चर जरी बघितले त्यामध्ये PYQ आपण एक्सप्लेन करून सांगत असतो. पवन केंपावडे हे जरी नाव टाकलं तुम्हाला तिकडे लेक्चर्स दिसून जातील, ते लेक्चर फॉलो करा. सगळे PYQ एक्सप्लेन करून सांगत असतो मी, वोकॅब, ग्रामर आणि रिडिंग कॉम्प्रेन्शन. आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, तर रोज कमीत कमी 15 मिनिटं तुम्हाला रिडिंग करायची. रिडिंग मध्ये मग न्यूजपेपर मधले आर्टिकल्स वाचा,
किंवा इंस्टाग्रामवरच्या स्टोरीज वाचा, गुगलवरच्या स्टोरीज वाचा, काही वाचा. 15 मिनिटं रोज रिडिंग करायची. रिडिंग केलं की वोकॅब आणि ग्रामर मजबूत होतं. दुसरं, वोकॅबलरीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधल्या वोकॅबलरी सगळ्यात आधी करायच्या. त्यानंतर मार्केटमध्ये किंवा पुस्तकं जी आहेत त्यामधल्या वोकॅबलरीज करा. आणि ग्रामरसाठी, वोकॅबलरीसाठी किमान अर्धा तास द्या आणि ग्रामरसाठी किमान अर्धा तास द्या. 1-1.5 तास तुम्ही इंग्लिशसाठी साईडला काढून ठेवलाच पाहिजे. खूप मोठा महत्वाचा विषय आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये, कारण की गेम चेंजर, किंग मेकर असं म्हणू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो. त्यामुळे कॉम्पिटिशन ते जर पार केलं तर आपण पोस्टच्या खूप जवळ पोहोचतो. आता हा जो प्रॅक्टिससाठी किंवा एक्झाम ओरिएंटेड जे काही तुम्हाला प्रॅक्टिस करायची त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठून भेटतील, ठीक आहे. तर इथे काही एक्झामची नावं दिली, जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एक्झाम्स होतात, MTS, GD, CHSL, CGL, CPO. गुगलला गेलं एवढंच टाकायचं, SSC MTS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PDF, SSC GD प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PDF, SSC CHSL PYQ PDF. तिथे तुम्हाला प्रत्येक या वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्या अशा बऱ्याच लिस्ट भेटते. सरळ सेवेचा पॅटर्न प्रश्न विचारण्याचा आणि SSCचा पॅटर्न सेम आहे, काही फरक नाही. जेव्हा तुम्ही PDF बघाल त्यावेळी तुम्हाला कळेल. तर हे सगळे पेपर्स PYQ चांगले करा. MPSC मध्ये जे काही वोकॅबलरी विचारलेलं आहे किंवा MPSC मध्ये जे काही ग्रामरचे प्रश्न विचारलेले आहेत ते चांगले करून ठेवा. कंबाईन ग्रुप BC टेक्निकलच्या आणि राज्यसेवेच्या एक्झाम झालेल्या आहेत. त्यातली सरळ सेवेमध्ये आतापर्यंत ज्या पण काही एक्झाम झाल्या त्याचे PDF टेलिग्रामला अवेलेबल आहेत, तुमच्याकडे असतीलही. त्यातून PYQ चांगले करा. बऱ्यापैकी प्रश्न हे रिपीटेड असतात वोकॅबलरीचे, ग्रामरचे. मग ते जर चांगले केले तर ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येतो, ठीक आहे. चालेल. बाकी काय अजून काही अपडेट आले, अजून काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत बऱ्याच डिस्कस करायच्या आहेत, त्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर त्या गोष्टी मांडतो, त्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो. बाकी काही इम्पॉर्टंट अपडेट्स आले की लवकरच तुम्हाला कळवतो, ठीक आहे. थँक्यू. चांगला अभ्यास करा. आत्तापासूनच हळूहळू तयारी करायला सुरुवात करा आणि जोरात तयारीला लागा, ठीक आहे. चलो बाय गाईज, हॅव अ ग्रेट टाइम अहेड.